मोरया. कोल्हापूर शहरातील एक महत्त्वाची समस्या इथं मार्गी लागताना आपल्याला दिसते जी आहे महिला स्वच्छतागृह. या. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. देश का नेता कैसा हो? नरेंद्र मोदी जैसा हो. अरे देश का नेता कैसा हो? पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज माडिक यांच्या संकल्पनेतून आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या पुढाकारातून विशेष निधीतून कोल्हापूरमध्ये आज पहिलं एअर कंडिशन असणारं वुलू महिलांसाठी म्हणजे वुमन्ससाठी टॉयलेट याची आज सुरुवात आणि उद्घाटन त्याचं झालेलं आहे. 2 ठिकाणी आज शहरामध्ये सुरू केले, 5 ठिकाणी आणखीन आपण कृष्णराज माडिक ते करणार आहेत. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर देखणं टॉयलेट, म्हणजे याला टॉयलेट कोण म्हणणारच नाही. एखाद्या 7 स्टार हॉटेलप्रमाणे त्याच्यामध्ये स्वच्छता आहे, एअर कंडिशन आहे, शिवाय बुटीक एक तिथं दिलेलं आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून तिथं वस्तूंची विक्री होईल आणि त्याच्या नफ्यातून याची स्वच्छता केली जाईल. हे अतिशय शहरातलं गजबजलेलं ठिकाण आहे. लाखो भाविक, लाखो पर्यटक, लाखो खरेदीदार मार्केट असल्यामुळं इथं येत असतात. कोल्हापूर शहरामध्ये यापूर्वी एकही पब्लिक टॉयलेट महिलांसाठी नव्हतं. हे पहिलं टॉयलेट या ठिकाणी होतं आहे आणि खूप सुंदर देखणं झाल्यामुळं मला त्याचा अभिमान आहे. कृष्णराज माडिक आणि वुलूच्या सर्व टीमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या या प्रकल्पाला शुभेच्छा देतो. मातृदिनाची भेट आहे काय कोल्हापूरकर? आज हा दिवसच त्यांनी या दृष्टिकोनातून मला वाटतं निवडला आहे की आज इंटरनॅशनल मदर्स डे आहे आणि या मदर्स डे दिवशी याचं उद्घाटन होतं आहे. खरं म्हणजे महिलांना अस्वच्छतेमुळं प्रत्येक वर्षी देशभरामध्ये 1.5 लाखाहून अधिक महिलांचा मृत्यू होतो आहे. UTI सारखे आजार असतील, सर्वायकल कॅन्सरसारखे आजार असतील आणि अशा वेळी अशा पद्धतीची व्यवस्था असणं हे अतिशय क्रमप्राप्त आहे. महाराष्ट्रभर अशा पद्धतीचे प्रोजेक्ट्स व्हायला पाहिजेत अशी विनंती आम्ही सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी करणार आहोत. मातृदिनाच्या शुभेच्छा आणि सर्व महिलांनाही चांगली या निमित्तानं व्यवस्था उभारते म्हणून कृष्णराजचं अभिनंदन. शहरामध्ये किती ठिकाणी अशा पद्धतीनं उभारले जाणार आहे? मोफतमध्ये असणार आहे की आता हे मला कृष्णराज सगळं सांगतील, मला एवढी त्याची कल्पना नाही आहे. थँक्यू. मला आपल्याला सर्वांनाच सांगताना अतिशय आनंद होतो आहे. सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांची जी स्वच्छ भारत मिशनची जी संकल्पना आहे त्यातून आम्ही प्रेरणा घेऊन महिलांसाठी स्वच्छतागृह, आज वुलू हा जो कॉन्सेप्ट आहे हा फार एक युनिक कॉन्सेप्ट आहे. मी सांगताना अभिमानसुद्धा वाटतो की हा पहिला प्रोजेक्ट इथं एक्झिक्यूट करण्यासाठी जर कुणाकडे घेऊन गेलो होतो तर ते आमचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे घेऊन गेलो होतो. प्रदेशाध्यक्ष आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब आणि खासदार धनंजय माडिक साहेब आणि सर्वांनीच ह्याला इतकी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. त्यांनीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून आज आपल्याला हा प्रोजेक्ट इथं सर्व भाविकांना, पर्यटकांना, आपल्या सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी उभा करता आला आहे. ह्याचा मला अतिशय आनंद आहे, अभिमान वाटतो. आणि इथंसुद्धा आज खूप मोठ्या संख्येत सर्वच महिला उपस्थित राहिले. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचारी जे आहेत त्यांचा सत्कारसुद्धा आपण ठेवला आणि मला अतिशय खात्री आहे की ह्या संपूर्ण प्रोजेक्टला एक प्रोजेक्ट म्हणून फक्त नाही, एक मिशन म्हणून आम्ही कोल्हापूरमध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आम्हाला राबवायचं आहे आणि खूप चांगली भूमिका सर्वच लोकांच्या माध्यमातून येत आहे. अशा पद्धतीनं कोल्हापुरात अजून किती स्वच्छतागृह उभारणार आहे? आपल्याकडं आता 4 प्रस्तावित आहेत, त्यातले 2 आता पूर्ण झालेत. अजून पुढच्या टप्प्यामध्ये 2 आपण रंकाळ्याच्या इथे आणि राजारामपुरी परिसरात त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. आणि मग आता हे जर इनॉग्रेशन झाल्यापासून आता मागणीसुद्धा खूप वाढते. त्यामुळं इथं महापौर मॅडमसुद्धा आल्या होत्या, त्यांच्या माध्यमातून अक्षयजी जरग साहेब असतील त्यांच्या माध्यमातून आपण संपूर्ण कोल्हापूर शहरामध्ये हा विषय मार्गी लावण्यासाठी आता काम करणार आहे. हा प्रोजेक्ट करण्यापूर्वी आपण महिला आणि युवतींची भेट घेऊन त्यांची संवाद साधला होता, त्यातून हे उभारले गेले काय? अगदी योग्य गोष्ट बोललात आपण. कारण मी जेव्हा कोल्हापूर परिसरामध्ये वावरत होतो, काम करत होतो, तेव्हा अनेक महिलांशी आमची चर्चा व्हायची.
खास करून रिक्षा चालकांबरोबर मी एकदा सहज इथं चहा प्यायला आलो होतो आणि त्यांनी मला सांगितलं की किती मोठी गैरसोय पर्यटकांची भाविकांची होते आणि त्यामुळंच हा प्रोजेक्ट आम्ही अतिशय मनावरती घेतला. त्यामुळे मी त्या रिक्षा चालकांचं खरं तर मनापासून आभार मानतो की त्यांच्यामुळं ही खरं तर आयडिया सुचली आम्हाला आणि मग आम्ही ह्या सर्व गोष्टींवरती काम चालू केलं. खरं तर हा अनोखा उपक्रम आहे, का तर हा खर्चिक देखील आहे, त्यामुळे याच्यासाठी काय कोणते चार्जेस वगैरे आकारले जाणार तर आम्ही आता संपूर्ण देशभरामध्ये आम्ही 100+ लोकेशनमध्ये वुल्लू टॉयलेट ऑलरेडी लाईव्ह आहे. अनेक ठिकाणी हायवेजवरती, मोठमोठ्या मेट्रो स्टेशन्सवरती आणि पेट्रोल पंप्सवरती आपण हे लावलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात फुटफॉल तिथं असल्यामुळं आणि ह्याचं मेंटेनन्ससुद्धा थोडंसं हाय एंड असल्यामुळं, कारण आम्ही तुम्हाला सांगितलं इथं AC वॉशरूम्स आहेत, दुकान देखील आहे, चेंजिंग रूम आहेत, सॅनिटरी पॅड डिस्पेन्सर आहेत, विविंग किट्स आहेत, अशा अनेक गोष्टी आपण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ह्याला एक इयरली सबस्क्रिप्शन देऊन की दिवसाला फक्त ₹1 तुम्हाला खर्च करावा लागतो ह्या सुविधा वापरण्यासाठी. परंतु जसं तुम्ही सबस्क्रिप्शन घ्याल, फक्त कोल्हापूर नाही देशभरामध्ये आपण कुठेही वुल्लू टॉयलेट उभं केलं त्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला ॲक्सेस असणार. त्याचबरोबर हे एका ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सुद्धा अवेलेबल आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही शहरामध्ये जर प्रवास करत असाल आणि तुम्ही ॲप्लिकेशनवरती स्वच्छतागृह कुठं जर शोधायचे असतील तर त्या वुल्लूच्या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला हे मिळणार. फीडिंग रूमसुद्धा केलेला आहे त्या संदर्भात. नाही अगदी, कारण म्हणजे महिलांच्या दृष्टीने सर्व गोष्टींचा विचार झालेला आहे. त्यांना आवश्यक सर्व ज्या गोष्टी आहेत त्या इथं पुरवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि मी अनेक महिला ज्यांनी ह्या वुल्लू टॉयलेट एक्सपिरियन्स केले त्यांच्याशी सुद्धा बोललो आहे. ते सुद्धा फार आनंदाने ह्याचा फीडबॅक देत आहेत. त्यामुळे मला अतिशय आनंद आहे. धन्यवाद. आभारी. महिला सक्षमीकरण हा हेतू तर आहेच, पण याच पद्धतीने महिला संरक्षण हा देखील हेतू ह्या पद्धतीने आज सॉल्व्ह होईल असं नक्कीच वाटतं. तर आज वुलू महिला कोल्हापुरातील पहिलं महिलांच्यासाठी असणारं वॉशरूमचं आज उद्घाटन प्रसंगी आम्ही सर्वजण एकत्र जमलेलो आहोत आणि नक्कीच अतिशय आनंदाचा असा हा क्षण आहे. आपलं कोल्हापूर जर आपण पाहिलं तर ऐतिहासिक वारसा लाभलेलं अंबाबाई चरणी वास्तव्य असलेलं असं हे आमचं कोल्हापूर शहर आणि इथं भरपूर प्रमाणात भाविक महिला या नेहमी व्हिजिट करत असतात. तर नक्कीच नेहमी वॉशरूमची सुविधा नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत असते. याच पद्धतीने आपल्या पूर्ण कोल्हापूरमध्ये देखील महिलांची वॉशरूम नसल्यामुळे खूप गैरसोय होत असते. पण आज ह्या वॉशरूमचं ओपनिंग झाल्यामुळे, वुलू या वॉशरूमचं ओपनिंग झाल्यामुळे आमचा हा प्रश्न नक्कीच सुटलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि माननीय कृष्णराजजी महाडिक यांचे आम्ही आभार मानतो की इतका छान प्रोजेक्ट म्हणजे त्यांनी आपल्या कोल्हापूरमध्ये आणलेला आहे. धन्यवाद.